मित्रांनो, आपण आज नागपूरच्या या बर्डी स्थित वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयावर पोहोचलो आहोत आणि इथे महानगरपालिकाच्या चुनावाच्या निमित्ताने इथे पर्चा भरण्यात येत आहे आणि त्याचप्रमाणे मुलाखत घेण्यात सुद्धा येत आहे आणि हा वंचित बहुजन आघाडीचं कार्यालय आहे. आचारसंहिता लागल्या असताच याला पडद्याने झाकण्यात आला आहे. हा कार्यालय आहे आणि महानगरपालिकाच्या चुनावाची तारीख डिसाईड झालेली आहे आणि त्यानंतर लगबगीने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयाजवळ मोठी गर्दी झाली आहे पर्चा दाखल करण्यासाठी आणि वरिष्ठांकडून तिथे मुलाखत घेतली येत आहे आणि त्याप्रमाणे त्यांची मुलाखत घेऊन योग्य व्यक्ती त्यांची निवड करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नेतृत्व करण्यात येत आहे. तुम्ही पाहू शकता हा कार्यालयामध्ये लोकांची इथे मोठी गर्दी जमलेली आहे आणि हा या इथे लोकांचं येणं चालूच आहे. तरी पण या कार्यालयामध्ये महानगरपालिकाचे चुनाव आहे आणि चुनावाच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यालयामध्ये इथे पर्चा भरणं फॉर्म भरणं चालू आहे आणि त्याचप्रमाणे इथे ज्या ज्यांना वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वामध्ये चुनाव लढत आहेत त्यांना फॉर्म भरून त्यांची मुलाखत घेण्यात येत आहे आणि वरिष्ठाकडून त्यांची एक मुलाखत घेऊन ज्यांना योग्य तो कॅन्डिडेट निवड करून त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चुनाव लढण्यासाठी त्यांना प्राप्त ठरवण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगाने इथे मोठ्या संख्येने वंचितचे कार्यकर्ते सुद्धा आणि ज्यांना वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वामध्ये लढायचं आहे त्यांनी सुद्धा इथे आपली हजेरी दाखवलेली आहे. फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि कुठे ना कुठे बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांना चुनाव लढण्याचे त्यासाठी कार्यालयामध्ये मुलाखत घेणं चालू आहे आणि महानगरपालिकेचे चुनाव आहे त्याकरता लगबगीने आणि ताबडतोब अशा मुलाखत घेऊन योग्य त्या व्यक्तीची निवड करण्यात येत आहे आणि मुलाखतीचं देव चालू झालेलं आहे. नुकताच महानगरपालिकेच्या चुनावाची तारीख देण्यात आली आहे आणि त्या अनुषंगाने बर्डी स्थित वंचित बहुजन आघाडी यांच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी ज्यांना महानगरपालिकेचे चुनाव लढण्याची इच्छुक आहे वंचितच्या नेतृत्वामध्ये त्यांना लढायचं आहे त्यांना ते वंचितच्या झेंड्याखाली त्यांना लढण्याची प्राप्त करणार आहे आणि या अनुषंगाने ते मुलाखत घेण्यात आली आहे आणि आपल्याकडे थेट चंद्रशी मॅडम जुळलेले आहे त्यांची नुकताच मुलाखत झाली आहे आणि ते थेट आपल्या चंद्र जुळलेले आहे. आपण कोणत्या प्रभागामध्ये आपली दावेदारी मागली आहे? माझं नाव ॲडव्होकेट नलिनी रुपेंद्र खांडेकर आहे. प्रभाग 7 मधून म्हणजे मी उमेदवारी मागितलेली आहे आणि जसं आज जी इंटरव्ह्यू झाली त्याच्यामध्ये सामान्य प्रश्न विचारण्यात आले जसे असतात आणि जसं पक्षासाठी आतापर्यंत आपण काय केलं, कोणते आंदोलन केले, किती समस्या सोडवल्या, किती डेप्युटेशन दिलाय त्याबद्दलची माहिती दिली आणि माझं जे काही वर्क होतं ते सुद्धा मी सांगितलं. त्याचप्रमाणे लोकसंख्या किती आहे आणि आपण बौद्धाच्या मतावर निवडून येऊ शकतो का हा जो गणित आहे ते सुद्धा मान्यवर जे पण प्रश्न जे होते पूर्व विदर्भचे होते, राहुल दहीकर सर होते, ते सर्वांनी जे प्रश्न विचारले ते त्याच्या अनुसरूनच होते त्याचे उत्तर मी दिले आणि आपण नागपूर महानगरपालिकेमधून म्हणजे ही काही म्हणजे कशा प्रकारे निवडून येऊ शकतो ते म्हणजे सांगण्यात आलं. मी प्रभाग 7 मधून दावेदारी प्रस्थापित केली आहे आणि फॉर्म पण सबमिट केलेला आहे. त्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये तुमच्या वंचितची काय बांधणी तुम्ही केली आहे त्या प्रकारची? डोर टू डोर माझं जे होतं वर्क ते पण केलेलं आहे आणि म्हणजे पॅनल जसं बनवतात तर आम्हाला जसं म्हणजे चांगला पॅनल स्ट्रॉंग बनवायचं आहे की प्रत्येक प्रभागामधून म्हणजे की आपले जे 4ही व्यक्ती जे आम्ही पॅनल मधून घेऊ ते 4ही नगरसेवक निवडून आले पाहिजेत असं ते बांधणी म्हणजे सुरू आहे.
नलिनी खांडेकर मॅडम, आपण निरंतर वंचितच्या कारकिर्दीमध्ये आंदोलन आहे या एक हक्क अधिकारांच्या जिथे पोहोचला त्या टाइम आपण पोहोचून आपला मजबूत वंचित बहुजन आघाडीचा इथं मजबूत झेंडा करण्याचं काम तुम्ही केलं आहे आणि आज तुम्ही प्रभाग क्रमांक 7 दावेदारी मानली आहे. वरिष्ठ तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला? मला त्यांच्याकडून तर पॉझिटिव्ह आहे, कारण की मी माझं एक 2 वर्षाचं नाही आहे, मागील 5-6 वर्षापासून आम्ही म्हणजे वंचितचे कामं करत आहोत. लोकांच्या समस्या असो किंवा जमिनी लेवलपासून त्यांचे कामं असो, आम्ही त्याच्यामध्ये जातीने लक्ष देऊन तो सोडवण्याचा प्रयत्न केला आणि खूप सारे कामं आम्ही केले सुद्धा आहेत. म्हणून जनतेचा विश्वास आता वंचित बहुजन आघाडीवर ठाम आहे आणि जी पण जनता आहे त्यांना आता वंचितचा जे काही नुकतेच ज्या रिझल्ट आलेला आहे त्याच्यावरून जे काही थोडं बहुत होतं आता पूर्ण ठाम विश्वास झालेला आहे आणि आता नक्कीच आम्ही महानगरपालिकेमध्ये झेंडा फडकवू आणि आमचे नक्कीच नगरसेवक निवडून येतील. नुकत्याच नगरपालिकेचे ज्या निवडणुका झाल्या होत्या तर 21 तारखेला जो रिझल्ट लागला आहे आणि आमच्या वाडीचे 3 सदस्य निवडून आले आहेत. म्हणजे कुठेतरी जिथे म्हणजे आम्ही आधी पण होतो आणि आता तर आमचे सदस्य किंवा नगर परिषद म्हणजे निवडून आलेले सदस्य आहेत त्याच्यावरून आम्ही म्हणजे सर्वीकडे जेही सदस्य निवडून आलेले आहेत तर त्यांना आम्ही आता शुभेच्छा पण देतो त्यांना की त्या खूप म्हणजे जिंकून आल्याबद्दल आणि वंचितचा दणका आता सर्वीकडे दिसत आहे आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा आमचे नगरसेवक निवडून येतील आम्ही आणि ते महापौर सुद्धा होतील असं आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तसं होईलच. विजय असो, विजय असो. मॅडम जुळलेले आहे आणि त्यांच्या सेविका मैत्रिणी आणि त्यांच्या प्रभाग क्रमांक 2 म्हणून त्यांनी नेतृत्व केलं. त्यांच्या अनुषंगाने त्यांनी काय मी वंदना पेटकर, वंचित बहुजन महिला आघाडी महासचिव नागपूर शहर. आजची परिस्थिती अशी बघत आहोत आपण नागपूर महाराष्ट्रातल्या नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या ज्या इलेक्शन झाले आणि त्या अनुषंगानं जो वंचित बहुजन आघाडीला यश मिळाला तो प्रचंड उत्साह आमच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे आणि त्याचमुळे आज 3 दिवसांपासून ज्या महानगरपालिकेच्या नगरसेवकांसाठी जी निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी पक्षामध्ये पक्षातले कार्यकर्ते आणि पक्षाच्या बाहेरचे सुद्धा भरपूर प्रमाणात इथे मुलाखती द्यायला आलेले आहेत. त्याच अनुषंगानं बोलायचं म्हणजे प्रभाग 7 मधील नलिनीताई खांडेकर ह्या पक्षाच्या उमेदवार म्हणून आणि आम्ही त्यांच्याकडे भावी नगरसेवक म्हणून पाहतो, कारण 5 वर्षापासून ज्या पक्षामध्ये राहून प्रभाग 7चे कामं करत होत्या ते कार्य त्यांचे भरपूर प्रमाणात असे आहेत. समाजातल्या प्रभागातल्या समस्या सोडवण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला, निवेदनं देण्यात आली आणि अडीअडचणींना तिथल्या आणखी महिला, म्हातारे लोक, आजारी लोक आणि शाळेसंबंधातल्या ज्या समस्या होत्या त्या समस्या त्यांनी भरपूर प्रमाणात आणि मनापासून त्यांनी काम केलेलं आहे प्रभाग 7 मध्ये आणि ते त्यांचं कार्य पाहून आम्हाला असं वाटतं की त्या नक्कीच निवडून येतील. आणि आताच सध्या वाडी क्षेत्रातून 3 उमेदवार आमचे नगरसेवक म्हणून निवडून आले त्यांचं यश पाहून पक्षातल्या प्रत्येक उमेदवाराला आज एक नवीन उत्साह संचारलेला आहे आणि प्रत्येक आमचं जे वातावरण आहे इथलं वंचित बहुजन आघाडीचं ते अत्यंत आनंदमयी आणि खुश आहे आणि त्या वातावरणामुळे आम्हाला असं वाटते की येणाऱ्या या कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये भरपूर यश मिळेल आणि आमचे भरपूर उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा आहे. आणि म्हणजे समाजाकडनं तसं वातावरणही तयार झालेलं आहे आणि भरपूर लोक इथे पक्षामध्ये सहभागी होत आहेत. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो.